योगेश कदमला काय अधिकार आहे? योगेश कदमला काहीही अधिकार नाहीये. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यामुळे योगेश कदम फिरत असतील मंत्री म्हणून, परंतु अधिकार राज्यमंत्र्याला योगेश कदमांना नाही, कोणालाच नाही आहे. आताच्या घडीला कोणताही कॅबिनेट मंत्री एवढ्या व्यापक मनाचा, ब्रॉड माइंडेड होऊ शकत नाही. सगळं आपल्याकडेच ठेवायचं आणि मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला नाराज करू शकत नाही. त्याच्यावर मला वाटत नाही की हा प्रश्न फार लवकर सुटेल. जर मंत्री केलं तर त्यांना अधिकारच नसेल तर नुसते काय सरकारी लवाजमान, बंगले-टंगले वापरायचे याच्यासाठीच फक्त मंत्री. बाकी काय? मंत्र्यांना अधिकार दिलेच पाहिजे. कामाचं बायफर्गेशन झालंच पाहिजे. तरच काम चांगलं होऊ शकतं, प्रभावी होऊ शकतं, चेक अँड बॅलन्स राहतो, एकमेकावर नियंत्रण राहतं. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार सध्या काम करतंय. मात्र खरं जर बघितलं तर ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरनं चर्चेत राहतंय. महायुतीमध्ये तणाव हा काही थांबायला तयार नाही. त्यामुळे सरकारचा गाडा चालू असताना विरोधकांकडनं देखील लक्ष केलं जातंय. आपल्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहे. अंबादास दानवे सर, खरं तर आता राज्यमंत्र्यांना कशा पद्धतीने अधिकार देण्यात यावे अशा पद्धतीची अनेक राज्यमंत्री जे आहे महायुतीतील जे आहे त्यांची मागणी केली की आम्हाला देखील अ, काही प्रमाणात अधिकार द्यावा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केलेली आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर कोणतंही मंत्रिमंडळ असो, राज्यमंत्र्याची ही मागणी सतत असते आणि राज्यमंत्री तर असतात. परंतु कॅबिनेट मंत्री त्यांना कोणताही अधिकार द्यायला तयार नसतात. हे आताच होतंय अशातला भाग नाही, हे वारंवार होत आलेलं आहे. जनरली असं आधी व्हायचं की एखाद वेळेस एखादा विभाग, समजा आता 4 महाराष्ट्रातले वेगवेगळे विभाग आहे. मराठवाड्याचा विभाग आहे, विदर्भाचा विभाग आहे, कोकणाचा विभाग आहे, उत्तर महाराष्ट्राचा आहे, मुंबईचा आहे. एखादा विभाग एखाद्या मंत्र्याला दिला जातो. असंही करतात कधी-कधी. कधी-कधी क्लास 1, सुपर क्लास 1, क्लास 2 कॅबिनेट मंत्री तेवढं काम स्वतःकडे ठेवतात. बाकी काम राज्यमंत्र्याकडे देतात. अशा प्रकारे कामाची विभागणी जनरली होत असते. परंतु आत्ताच्या घडीला कोणताही कॅबिनेट मंत्री एवढ्या व्यापक मनाचा, ब्रॉड माइंडेड होऊ शकत नाही. सगळं आपल्याकडेच ठेवायचं आणि मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला नाराज करू शकत नाही. त्याच्यावर मला वाटत नाही की हा प्रश्न फार लवकर सुटेल. स्पेशली योगेश कदमांसारखे आम्हाला देखील अधिकार द्यावे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. योगेश कदमला काय अधिकार आहे? योगेश कदमला काहीही अधिकार नाहीये. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यामुळे योगेश कदम फिरत असतील मंत्री म्हणून, परंतु अधिकार राज्यमंत्र्याला योगेश कदमांना नाही, कोणालाच नाही आहे. पण हे अधिकार दिले पाहिजे तुम्हाला असं वाटतं का? मंत्री केलं तर अधिकार दिले पाहिजे ना. जर मंत्री केलं तर त्यांना अधिकारच नसेल तर नुसते काय सरकारी लवाजमान, बंगले-टंगले वापरायचे याच्यासाठीच फक्त मंत्री. बाकी काय? मंत्र्यांना अधिकार दिलेच पाहिजे. कामाचं बायफर्गेशन झालंच पाहिजे. तरच काम चांगलं होऊ शकतं, प्रभावी होऊ शकतं, चेक अँड बॅलन्स राहतो, एकमेकावर नियंत्रण राहतं. नाहीतर एकांगीपणा एकेका मंत्र्याच्या अंगामध्ये त्याच्यामुळं भिनला जातो. एकांगीपणा किंवा स्वतःचीच मोनोपॉली अशा पद्धतीनं कोणत्याही खात्यात मंत्र्याचं राहू नये. एक सतीश भोसले उर्फ खोक्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि तो अमानुषपणे मारहाण करण्याचा बीडमधल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या घराची झडती झाल्यानंतर ते घर म्हणजे पाडण्यात आलं, नेस्तनाबूत करण्यात आलं. मात्र त्याची शिक्षा तो भोगतोय. पोलीस कोठडीत आहे. मात्र त्याचं कुटुंब आज रस्त्यावरती आहे. ते काल मंत्रालयात आले होते. मुख्यमंत्री त्यांना भेट घ्यायची होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांना भेट घ्यायची होती. मात्र सरकारकडनं त्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडलेलं आहे. मुद्दा असा आहे, की त्यांचं म्हणणं असं आहे, की आम्हाला राजकारण खेचलं गेलं म्हणजे तिच्या अ, आम्हाला खेचलं गेलं आणि त्याचा परिणाम आला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. आम्हाला राहण्याची व्यवस्था नाही. आम्ही दारादार फिरतोय. आम्हाला कुणी न्याय द्यायला तयार नाही. अशा पद्धतीने एक गुन्हेगार, आरोपी तो शिक्षा बसतो. मात्र त्याच्या कुटुंबाला त्याची शिक्षा भोगावं लागते. हे कितपत योग्य आहे या सरकारच्या काळामध्ये? कसं आहे, ज्याने जो गुन्हा केला त्याला शिक्षा व्हावी. समजा त्यांनी एखाद्याला मारहाण केली ना, त्याच्यावर 324 दाखल करा, त्याच्यावर 308 दाखल करा. काय दाखल करायचं 307 दाखल करा, काही प्रॉब्लेम नाही.
पण बायको असेल, मुलं असेल, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, यांचा काही संबंध नसताना त्यांना अशा पद्धतीनं मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. हे आपल्याकडे सर्रास होऊ लागलेलं आहे. आता समजा तो कोण आहे, खोक्या-बोक्या मला माहिती नाही. त्यांनी गुन्हा केला त्याच्यावर कारवाई करावी. घर आता पाडायचं काय कारण आहे? ही नवीनच पद्धत आली. इतके दिवस झोपले होते, मग तुम्ही घर बांधतानाच का नाही थांबवलं? जागा कोणाची असेल ना हा, एखाद्याची. वन विभागाची जागा आहे, त्यांची पत्नी झोपलेलं आहे का? घर बांधताना एवढ्या दिवस झोपलं होतं का वन विभाग? त्याच वेळेस थांबायला पाहिजे होतं. पण अशा घटना झाल्यानंतर ते जागं होतं. मग वन विभागाने सर्रास सगळे अतिक्रमण हटवले पाहिजे. एकटं खोक्याचंच का हटवलं पाहिजे? सगळ्यांचं हटवलं पाहिजे असं मला वाटतं. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा आहे की मानवी हेतूनं या विषयात विचार व्हावा. जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई निश्चित व्हावी, कडक व्हावी. पण कुटुंबांना त्याच्यात शिक्षा भोगायला लावू नये असं मला वाटतं. 26/11चा जो मास्टर माइंड होता, तो तवक्कुल राणा, याला आता भारतात आज आणलं जाणार आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? खूप लवकर आणलं. 26/11ला किती वर्ष झाले आता? किती वर्ष? इतक्या वर्षानंतर आपण तर दाऊदला फरफडत आणणार, याला फरफडत आणणार, हा राणा किती दिवसानं आहे? आज त्याला आणलं जाणार. आता या सगळ्या गोष्टी एवढ्या जुन्या झालेल्या आहे. मला असं वाटतं उशिरा पद्धतीनं न्याय होणं सुद्धा अन्याय करण्यासारखं आहे. जे धारातीर्थी पडले, ज्यांचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे, खरं तर त्या आत्म्याला शांती लाभायची असेल तर ताबडतोब या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. पण ते ठीक आहे, आता किमान त्याला आणतायत ही समाधानाची बाब आहे. त्याच्याविरोधात कशा प्रकारची कारवाई केली गेली पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? ते काय मी काय कायदेशीर तज्ञ थोडे, जे काय असेल नियमाने, कायद्याने, कलम जे काय त्या पद्धतीने वागणं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणतात की वक्फ हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नाही. वक्फच्या विषयी ज्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या, मागच्या वर्षभरात देशात वातावरण निर्माण केलं, तसं जर बघायचं तर साधायचं एक, सांगायचं एक, करायचं एक, ही भारतीय जनता पार्टीची नीती दिसते. आणि या नीतीला ममता बॅनर्जी उत्तर देत आहेत, एवढंच म्हणता येईल. शेवटचा एक प्रश्न घेतो मी. अ, सगळ्या बैठका ज्या होत्या, मंत्रालयीन कामकाजाच्या बैठका ह्या मंत्रालयात असायच्या अनेक वेळा, आतापर्यंतच अशी परंपरा राहिली. मात्र अनेक बैठका ह्या मंत्रालयात रद्द करून त्या ह्या गेस्ट हाऊसला, सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये घेतल्या जात आहे. नेमकं काय कारण असू शकते याचं नेमकं? त्याला काय घेतात, त्याला काय कधी कधी बंगल्यावर सुद्धा घेतात. वेळ, ऍडजस्टमेंट, जागा, सोय हे सगळं पाहून घेतलं जातं. आता तिथे सगळे लोक 4 ठिकाणी, मला असं वाटतं ज्याचे त्याचा व्ह्यू असतो, त्यामुळे घ्यायला त्याच्यात फार वावगे असं मला नाही वाटत. की फार मंत्रालयात घेणं काय, सह्याद्रीवर घेणं काय, वर्षावर घेणं काय. मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो, ते त्या पद्धतीने करतात. त्याच्यात फार काही वेगळं होतं असं मला तरी नाही वाटत. धन्यवाद तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. डायलॉग थे क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.